हाय, हॅलो, नमस्ते. फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण आज बघणार आहोत दहीवडा. दहीवडे घरी कसे बनवायचे आणि अगदी छान सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. मार्केटसारखे अजिबात पाणी नसणारे, तेलकट नसणारे असे दहीवडे आपण आज बनवणार आहोत. याकरता इथे मी घेतलेली आहे उडदाची डाळ. साधारण पावशेर उडदाची डाळ इथे मी घेतलेली आहे. हिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि साधारण 4 ते 5 तास आपण याला भिजवून घेणार आहोत. उडदाच्या डाळीला बरंच पावडर असते, त्यामुळे उडदाची डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग साधारण 4 ते 5 तास आपण हिला भिजत ठेवणार आहोत. 4-5 तासानंतर मी याला बघितलं, डाळ आपली छान भिजलेली आहे. ही डाळ आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत. डाळ वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. रवाळ अजिबात कुठे राहायला नको. फाईन पेस्ट तयार करायची आहे आपल्याला याची. छान याचं व्यवस्थित आपण याचं पाणी नितरवून डाळ वाटून घेणार आहोत. जर गरज वाटली वाटताना तर थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकू शकतो, पण पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये जास्त करायचं नाही. साधारण 1 हात चमचा पाणी आपण याच्यात वापरू शकतो. म्हणजे संपूर्ण डाळीमध्ये आपल्याला फक्त 2 ते 3 चमचे पाणी वापरायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. खूप पातळ मिश्रण आपल्याला याचं करायचं नाही. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी हे 1 मिरची आणि थोडंसं मीठ, थोडंसं जिरं आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. हे प्रत्येक वेळेला दळताना टाकायची गरज नाही, कुठल्याही एका वाटणाबरोबर आपण हे टाकू शकतो. यानंतर ह्यालाही आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. सगळं हे एका याच्यात काढून घेऊयात आणि एकत्र करून घेऊयात. पहिल्यांदा मला पाण्याची गरज वाटली नव्हती, तेव्हा मी टाकलं नव्हतं, पण नंतरच्या मिश्रणाला थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पण आपल्याला याला लक्षात ठेवा, खूप पातळ करायचं नाही आहे. हे असं एकदम पडायलाही नको आणि चमच्याला घट्ट चिकटूनही राहायला नको, एवढं आपल्याला हे मिश्रण पातळ हवं आहे. आता छान व्यवस्थित हात स्वच्छ धुवून याला हाताने फेटायला सुरुवात करायची आहे. याला चमच्याने फेटून उपयोग नाही. तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही बीटरने फेटू शकता, पण हाताने याला व्यवस्थित आपल्याला 10 मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे. आपल्याला याला इतकं फेटायचं आहे की हे अगदी हलकं व्हायला हवं आणि आपण याला जसं जसं फेटत जातो तसं तसं याचा रंग असा पांढरा होत जातो. छान पांढरं शुभ्र आणि हलकं होत जातं. पीठ फुलायला पण लागतं. आपल्याला याला व्यवस्थित 10 मिनटासाठी छान फेटून घ्यायचं आहे. आपल्याला हे लक्षात येतं, छान फुललेलं पीठ लक्षात येतं. आणि ओळखायचं असेल तर कसं, तर आपण एका वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये याचा एक छोटासा गोळा आपण टाकणार आहोत. तो गोळा पाण्यावर तरंगला तर समजायचं आपलं पीठ छान फेटलं गेलेलं आहे. हे पीठ हलकं होतं, त्यामुळे ते पाण्यावर तरंगतं. असं हे पाण्यावर तरंगलं याचा अर्थ आपलं आता पीठ छान फेटलं गेलेलं आहे. आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. आता आपण इकडे दह्याची तयारी करून घ्यायची आहे. इथे मी घेतलेले 1.5 लिटर दही, पण मी हे सगळं घेणार नाही. यातलं 1 लिटर दही मी इथे काढून घेणार आहे. लागलं तर आपल्याला वरचं अर्धा लिटर दही वापरायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आपल्याला याचंही फाईन पेस्ट तयार करायची आहे. सो याला आपण व्यवस्थित हलवून एकसारखं करून घेणार आहोत. आणि 1 लिटर दह्यासाठी आपण इथे घेणार आहोत 1 कप पिठी साखर. पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर आपली दळून चाळून घ्या आणि ती यामध्ये वापरायची आहे. तर 1 लिटर दह्यासाठी 1 कप पिठी साखर पुरेशी होते. म्हणजे साधारण 250 ग्राम पिठी साखर, पावशेर पिठी साखर आपण म्हणू शकतो, एवढी मी इथे घेतलेली आहे. तर याला आपण व्यवस्थित यामध्ये एकत्र करून घेणार आहोत. एकदम स्मूथ बॅटर बनवतो तसं याचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे, पण साखरेचंच पाणी सुटतं, त्यामुळे असं वेगळं पाणी टाकायची गरज वाटत नाही. आता हे छान आपलं असं एकत्र झालेलं आहे. असं हलवायचं नसेल तर तुम्ही याला मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेतलं तरीही चालतं,
पण काळजी घ्यायची आहे, खूप फिरवायचं नाही, नाहीतर मग त्याला असं वरती हे येतं, असं दाणे दाणे येतात, जसं ताकाला आपल्याला होतं तसं फेस. आता ह्या 5 मिनटात आपलं पीठ आपण इथे व्यवस्थित भिजवून घातलेलं आहे. याला वेगळं भिजवायची गरज नसते. आपलं दही तयार होतोपर्यंत आपण याला झाकून ठेवलं होतं. तर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं आणि तेलामध्ये थोडा गोळा टाकून आपण बघायचं आहे तेल तापलेलं आहे का. इथे आपल्याला तेल खूप कडकडीत तापवायचं नाही आहे आणि खूप गारही तेल म्हणजे कमी गरम तेलही नको आहे. छान मंद आचेवर आपल्याला इथे हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे आतून छान तळले जावेत याकरता आपल्याला हे मंद आचेवर तळायचे आहेत. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटत नाही आणि या पद्धतीने आपण हे सगळे वडे यामध्ये काढून घेणार आहोत. अगदी गोलच आकार यायला हवा असं काही नाही. याला छान मोठे मोठे असे खूप मोठे करायची गरज नाही आहे. तेलात टाकल्यानंतरही फुलतात आणि पुढे आपण जी प्रोसेस करणार आहोत अजून त्याने सुद्धा वडे छान फुलून येतात. तर आपण इथे अशा या पद्धतीने सगळे वडे तेलामध्ये छान सोडून तळून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं आहे गॅस आपला मंद हवा आहे, एकदम लो फ्लेमवर आपण याला तळायचे आहे, नाहीतर वडे वरतून लाल होतात आणि आतमध्ये कचरट राहतात. तर वडे तळणं होतात तोपर्यंत तुम्ही जर रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता आपले हे वडे तळले गेलेले आहेत छान. आपण याला व्यवस्थित नितरवून काढून घेऊयात. याच पद्धतीने आपण उरलेले सगळे वडे तळून घेऊयात. दुसरी बॅचही मी इथे टाकते. याची साईज मी थोडी मोठी घेतलेली आहे. आपल्याला पहिल्यांदा अंदाज येतो आपल्याला साईज केवढी हवी आहे. छान मोठे मोठे वडे जर हवे असतील तर थोडे मोठे टाकलेत तरी चालतात. तर आपले हे वडे सगळे असे छान तळून झालेले आहेत. तर पुढे जे आपल्याला करायचं आहे त्याकरता आपण इथे कढईमध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जरा खोलगट भांडं घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि पाणी इतकंही खूप गरम करायचं नाही आहे. आपल्याला हाताला ते चटका त्याचं सहन होईल एवढंच कोमट पाणी म्हणतो आपण, असं पाणी आपल्याला इथे करायचं आणि गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपले हे सगळे तळलेले वडे आपण ह्या पाण्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित पाण्यामध्ये बुडतील या पद्धतीने खालीवर करून घेणार आहोत. कारण वडे हलके असतात आणि ते पाण्यावर तरंगतात, त्यामुळे थोडंसं याला आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी 10 ते 15 मिनटासाठी आपण याला पाण्यामध्ये असेच ठेवले होते. तुम्ही ते बघू शकतात वडे छान फुलल्या आहेत आणि मऊही झालेले आहेत. आता आपण हे सगळे वडे आपण जे दही बनवलेलं होतं यामध्ये काढून घेणार आहोत. तर याकरता मी इथे थोडंसं दही वेगळं करून घेते, कारण आपली वड्यांची जी क्वांटिटी आहे ती पण भरपूर आहे. सो एकदम आपल्याला सगळे वडे दह्यामध्ये सोडायचे नाही आहेत. अशाने काय होतं वडे एकदमच दह्यामध्ये गेलेत की फुलायला लागतात आणि दही खूप ॲब्झॉर्ब करून घेतात, मग दही कमी पडतं. सो थोडे थोडे करून निम्म्या भांड्यामध्ये आपण हे वडे करून घेणार आहोत. आता हे जे वडे आपण पाण्यात सोडले होते याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि ह्या वड्यांमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. वड्यात थोडंसंही पाणी राहू द्यायचं नाही. वड्यांमध्ये जर पाणी राहिलं तर दह्यात टाकल्यानंतर वडे तुटतात, म्हणजे त्याचं जे कवर असतं ते वेगळं होतं आणि आतला जो भाग असतो तो वेगळा होतो. सो वड्यांचं पाणी आपल्याला एकदम व्यवस्थित दाबून पूर्ण काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही त्याला छान दाबून हवा तो आकार देऊ शकतात. इथे तुम्ही बघाल वडे आपले छान झालेत, अगदी छान आतूनही पोकळ अगदी वडे छान तळले गेलेले आहेत. या पद्धतीने आपण आता सगळे वडे असेच पाणी काढून ह्या दह्यामध्ये जेवढे बसतील तेवढे टाकून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता पाण्यात सगळं वड्यांमधलं तेल उतरलेलं आहे, त्यामुळे आपलं दही जे असतं तेही तेलकट होत नाही. छान गोडसर असं दही आपल्याला इथे मिळतं आणि तेलकटपणा वड्यांमधलाही सगळा पाण्यात निघून जातो. हे वडे छान हलवून एकसारखे दह्यामध्ये आपण मिक्स करून ठेवले आहेत.
आता एक साधारण 5-10 मिनटासाठी आपण याला असंच वरती झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर आपण हे वडे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत गार करण्यासाठी. आणि आता उरलेले जे दही होते त्यातही मी वडे सोडून घेतलेले आहेत दुसऱ्या ह्याच्यात. थोडंसं दही मी बाजूला काढून ठेवलेलं होतं. आता एक 15-20 मिनटानंतर वडे गार करून फ्रीजमध्ये थंड करून घेतल्यानंतर बाहेर काढलेले आहेत. आता आपण छान हे सर्विंग आपले वडे तयार आहेत. आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे याच्यावर जे आपण बाजूला दही काढून घेतलं होतं ते दही यावरनं छान सर्व करूया. आणि आपण जे आता दही कमी पडत असेल तर आपण 1.5 लिटरमधलं एक अर्धा लिटर दही बाजूला ठेवलं होतं त्याचंही आपण असंच मिश्रण बनवून यावर वापरू शकतो. तर यावर आपण हे दही असंच टाकून त्यानंतर यावर आपण टाकणार आहोत थोडासा चाट मसाला. छान याला व्यवस्थित सगळीकडनं भुरभुरून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर आपण टाकणार आहोत जिरा पावडर. जिरा थोडंसं भाजून त्याची छान बारीक पूड तयार करून घेतलेली आहे आणि ती आपण यावर टाकणार आहोत. त्यानंतर तिखट चवीनुसार. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीने कमी जास्त करू शकतो. तर ही आपली प्लेट तयार आहे. तर यावर बरेच जण ड्रायफ्रूटसुद्धा टाकतात. त्यानंतर आपण यावर कोथिंबीरही टाकू शकतो. जर आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही यावर कोथिंबीरही टाकू शकतात. भुरभुरून घ्यायची आहे. बऱ्याचदा यावर छान डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, त्यानंतर ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकले जातात आणि त्या पद्धतीनेही सर्व केलं जातं. आमच्याकडे हे असे प्लेन वडे आवडतात. फक्त चाट मसाला, जिरपूड, तिखट टाकून यावर छान कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे आणि आपले वडे खाण्यासाठी तयार आहेत. छान उन्हाळ्यात थंडगार दह्याचा आस्वाद दहीवड्यांसोबत घेऊयात. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. थँक्यू.